2 बरण्यांची एक गोष्ट असं मी का म्हणते हे मी पुढे सांगेनच. पण इथे बघा मी सोजीची खीर बनवली. आज म्हटलं नवरात्रोत्सव आहे तर गोड काहीतरी बनवून नैवेद्य दाखवूयात. तर इकडे बघा माझा मसाल्याचा डब्बा आता जवळजवळ धुवायलाच आला होता. तर म्हटलं तोपर्यंत आपण ह्या नवीन बरण्यांचं ओपनिंग करूयात. तर ह्या बरण्या ज्या आहेत ह्या बरण्यांची गोष्ट अशी की ह्या मी घेतल्या नाहीत पण तरीसुद्धा त्या मला मिळाल्या. कारण झालं असं की मी ज्यावेळेला गणपतीला गावी गेले होते तेव्हा तेजूने म्हणजे माझ्या भावजईने आणि तिच्या मम्मीने ह्या बरण्या घेतल्या होत्या आणि ज्यावेळेला तिची मम्मी मला भेटायला आली त्यावेळेला त्या ह्या बरण्या घेऊन आल्या होत्या. पण ट्विस्टर इथे आहे, त्यांनी काय केलेलं चुकून त्यांच्या बरण्या इकडे घेऊन आल्या आणि तेजूने ज्या बरण्या घेतल्या होत्या त्या तिथंच म्हणजे तिच्या माहेरी राहिल्या होत्या. मग मी सहज बोलले की वाव किती छान आहेत बरण्या. तर त्या म्हणाल्या की तूच घेऊन जा आणि आमची तेजू पण म्हणायला लागली की दीदी मम्मी नवीन घेईल दुसऱ्या घेईल बरण्या तर तू या घेऊन जा. सो मग मी त्या मुंबईला घेऊन आले. फक्त किती छान आहेत बरण्या अशी म्हणायची फुरसत तर काकू मला म्हणाल्या जा जा तू घेऊन जा तुला आवडलं तर मी दुसरे घेईन. तर एवढं भारी वाटलं मला, छान वाटल्या बरण्या खूप. मी मस्त आपलं आज ओपनिंग करायचं म्हणून त्याच्यात छान लाल तिखट आणि मीठ असं भरून ठेवलं. आता रोज मला जेवण करताना काकूंची आठवण येत राहील. ज्या ज्या वेळेला मी ह्या बरण्या बघेन किंवा जेवण करताना ज्या ज्या वेळेला मी चटणी आणि मीठ टाकेन त्यावेळेला नक्की मला काकूंची आठवण येत राहील. आता बघा नवीन साहित्य ॲड झालं आहे म्हटल्यावर किचनवर जागा करणं मस्ट होतं. तर मी अशा प्रकारे जागा केली तिथं आणि ह्या 2 बरण्या तिथं मस्त बसवल्या आणि मस्त त्या शोभून दिसत होत्या. तुम्हाला बरण्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.